हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम पुण्यवंत भावे घेता सज्जनाची घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुझी नेगे माझी वाचा तुझी माझी वाचा तुझी नेगे माझी वाचा तुझी माझी वाचा तुझी नेगी माझी वाचा तुझी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची आभा पायी संताची आभा पायी संताची आभा विश्रांतीचा धाव पायी संताची आधाव पायी संताची आधाव पायी संताची आधाव नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे हे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे वाचा तुझी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेगे माझी वाचा तुझे महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी कामणे पापे जाती संताची आज जाती संताची आज जाती संताची आज तुका मने पापे जाती संताची आजपे जाती संताची आजपे जाती संताची आजपे नेगे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे हे माझी वाचा नेगे माझी वाचा तुझे वाचा तुझी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेगे माझी वाचा तुझे महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी कुमार एक साथ कुमार ताली सबसे एक साथ शहो क्या बात है कुमार गोपाल कुमार कुमार गोपाल गोपाल वाह क्या बात है शहो गोपाल कुमार कुमार गोपाल खबर कुमाए खबर कुमाए खबर कुमाए खबर कुमाए खबर कुमाए खबर
हरी हरी संतांच्या मजहृदयी सद्गुरुजीने तारिला संसार गुरु म्हणून विशेष अत्याद्रव्ये खबरी पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेही माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रसूत प्राप्तस्थळी कीर्तन रूपे सेवी कीर्तन निवडलेलं भंग देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबरा आणि श्री तुकोबरांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा संत महात्म्यांचं वर्णन करणारा भंग कीर्तन रूपी सेवी कीर्तन निवडला अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं काही साधक मंडळी म्हणता महाराज कमी साधनेमध्ये आणि कमी कालावधीमध्ये आमच्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होईल असं काहीतरी साधन सांगा. त्यावेळेला जगद्गुरु श्री तुकोबरा म्हणता कमी कालावधीमध्ये कमी साधनेमध्ये जास्त पुण्य पाहिजे असेल तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे सज्जनाचं फक्त नाव घ्या तरी तुमच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होईल. महाराज तुम्ही आम्हाला सांगताय पण तुम्ही त्या सज्जनाचं संताचं नाव घेता का तुमची वाचा घेते का. महाराज म्हणता माझी वाचा असा फुकटचा लाभ सोडायला तयार नाही कारण तिला माहित आहे का या जगतामध्ये विश्रांतीचं ठिकाण सुखाचं ठिकाण फक्त संताचे शरण आहे म्हणून माझी वृत्ती त्या ठिकाणाला लीन झाली. महाराज बरं संताच्या भजनानं पुण्याची प्राप्ती होईल बरोबर आहे पण संताच्या नावानं पाप जातील का. महाराज म्हणतात तो का म्हणे पापे जाती संताची या जपे संताच्या नावानं पाप सुद्धा जाता म्हणून माझी वाचा हा फुकटचा लाभ सोडत नाही माझी वाचा त्या संताचं भजन करते. विठाला 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 भावार्थ नमसाळ अर्थ कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सगळ्यांना माहिती आहे कशा करता जमलो सगळ्यांना माहिती आहे का आला महाप्रसाद खायला नाही का कशा करता जमलो किम निमित्तानं जमलो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. श्री क्षेत्र धोडप किल्ला सप्तशृंगी परिसर ते श्री तीर्थ क्षेत्र त्र्यंबकेश्वर चालत असलेला हा पायी दिंडी सोहळा भव्य दिव्य स्वरूपाचा थाटामाटामध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा दिंडी सोहळा खऱ्या अर्थानं हा दिंडी सोहळा नवे मला असं वाटतं सगळ्या दिंड्या फिरून आमच्या योगेश बाबा काय इथं येऊन जणू काही निवृत्तीनाथ दादा सगळे तुमच्या दिंडोरीमध्ये अवतरले का काय असं वाटायला लागलं नाही का. इतका हे सगळं जंगल मी मंगल गोळा करणं एवढं सोपं नाही. सगळे डोंगराच्या कडाकडून गोळा केलेली माणसे बरोबर एवढं सोपं नाही. महाराज बघा योगेश बाबा मला वाटत नव्हतं महाराज इतकी गोड ताकद आहे एवढ्या 40-50 गावांचे कमीत कमी 30-32 गावांचे तरी सप्ताह त्यांच्याकडे असेल. मला वाटतं याही गावाचा त्यांच्याकडेच असेल बरोबर का ना. एवढं सप्ताह करून परत या वेगळ्या गावाला कीर्तन करणं सोपं नाही. एका ठिकाणी आम्ही दुसरा गायक पाठवून इकडे येला असलो तरी त्याला राव फोन करावा लागतो गेला की नाही म्हणजे कीर्तनाला नाही का गेला की नाही तो म्हणतो जातो ना एवढं म्हणजे तू का मा बायकोच भाऊ आहे का काय एवढा तीर मारू राहिला का काय नाही का. पण एवढं नियोजन योगेश बाबाच करू जाणं महाराज नाही का. इतकी गोड माणसं जमा केली महाराज बरं एवढे खऱ्या अर्थानं त्यांचा परिसर जर पाहिला महाराज एका रस्त्याने गेला माणूस तर परत त्या रस्त्याने ना अवघडे बरं तिने मॅपही चालत नाही महाराज नेटवर्कच गायब नाही का. सगळ्यात सुखी परिसर महाराज त्यांचा सगळ्या डोंगर आहे ना कोणता डोंगर पाहिला सारखाच वाटत राव मग आज वाटत वणीच गाडी यावं तिथंच बघत आता नाही का. एवढ्या सगळ्या डोंगरांमध्ये म्हणजे मला खात्री आली योगेश बाबा तुम्ही फक्त निवृत्तीनाथ दादा करताच हा समाज गोळा करू शकता असं नाही. तुम्ही जर ठरवलं ना तुमच्या मागे हा समाज गोटील सुद्धा येईल बाबा
एवढं सोपं नाही महाराज, नाही का? या माणसानं क्रांती केली बाबा. ही जर कशाच्या बळावरती केली असेल, आपल्या ताकदीच्या, अधिकाराच्या, ज्ञानाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वभावाच्या बाबतीवरती हे सगळे गोळा केले. कोण कोणाच्या घराला येतो महाराज. आम्ही सगळं आल्या आल्या पाहिलं. काही जण चहा वाटीत होते, मला काही ओळखीत नव्हते. काय काय म्हणजे चहा घेतो का म्हणलं नको. चहा वाटीत होते. कोण चहा प्यायचं काय काय लगेच दुसरे ते ग्लास उचलणार टाकणार. आहे का घरी पप्याची आई बशी तरी नेते का, नाही का? तिथं तो नेते का ग, चहा देते का ग, देच असा आग्रह नाही. बरं दिले हो ती देव बशी उचलता नाही तुम्हाला, गेली लातोडून फुटून. तो त्याला लातोडून अर्ध केलं, बशी काऊन नाही फुटणार, नाही का? तो मग मी धुवून घेऊ का, तुला धुतलं पाय गाड्या, नाही का? पण अगदी गोड आमच्या योगेश बाबाने इतका गोड समाज. बरं 2 वर्ष सलग प्रथम क्रमांक आणणं एवढं सोपं आहे का महाराज, नाही का? आता प्रथम क्रमांकाच्या अगोदर क्रमांक शिल्लक नाही तर तोही तुम्हाला द्यावा लागला असता बाबा, नाही का? खरंच शिल्लक नाही महाराज. आणि आम्हाला आनंद वाटतो का एवढा सगळा समाज गोळा करणारे आणि एवढे गोड स्वभावाचं रत्न आमचे मित्र म्हणायला आनंद वाटतो, नाही का? मित्र हवेत असे, नाही का? नाही तर काही काही मित्र सांगायची लाज वाटते. अगदी गोड योगेश बाबा आहे. त्यांना हा खटाटोप महाराज दिंडी सोहळ्या करता इतकं गोड नियोजन करता बाबांना धन्यवाद आहे. त्या माध्यमातून उपस्थित असलेले सगळे आता बऱ्याच गावकरी मंडळी उपस्थित इथे, नाही का? पण आपल्या दिंडोरी गावानं केलेलं हे गोड स्वागत दिंडोरी गावांकरता सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. मला वाटतं इतकं गोड देखणं तुम्ही त्यांचं स्वागत करताय या परिवाराचं. कारण साधू संत येते घरा तोशी दिवाळी दसरा, नाही का? आपल्या करता दसरा दिवाळी कोणतं, साधू संत आपल्या घराला येतात ते नाही म्हणले दसरा दिवाळी कोणती, सासू सासरी येते हरण तोची दिवाळी दसरा, नाही का? साधू संत खऱ्या अर्थानं आले तो आपल्या जीवनामध्ये दिवाळी दसरा आहे. आणि त्या पद्धतीनं मला वाटतं आजचा अन्नदान ज्यांचा आहे समस्त ग्रामस्थ दिंडोरीकर, त्या ठिकाणी तरुण मित्र मंडळ असेल, समस्त ग्रामस्थ असेल, भजनी मंडळ असेल, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गोड अन्नदान आहे. या गावकऱ्यांकरता अन्नदात्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड मृदंगाचार्य हरिभक्तपरायण वैभव मृदंग क्षेत्रामधलं वैभव आमचे वैभव महाराज, या बाजूला हरिभक्तपरायण युवराज महाराज. बघा तिकडे एक युवराज काका, तुम्ही एक युवराज महाराज, नाही का? अगदी दोन्ही मृदंगाचार्यांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं ज्यांचं गायन ऐकल्यानंतर आनंद वाटतो असे आनंद महाराज. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज, श्री महाराजांचा अतिशय गोड आवाज आहे. त्यांच्या नावात श्री आहे आणि कांतही आहे, नाही का? असे श्रीकांत महाराज आमच्या सोबत आलेले आमचे हरिभक्तपरायण. खऱ्या अर्थानं नात्यानं ते आमचे मामा आहे, आमचे दिलीप महाराज. श्री महाराजांनाही धन्यवाद आहे. आमचे योगेश बाबा आहे, आमचे गोड कीर्तनकार. आमच्या योगेश बाबांच्या त्या ठिकाणी खांद्याला खांदा देऊन त्यांच्या सोबत चालणारे, अगदी खऱ्या अर्थानं सगळा खटाटोप त्यांच्या सोबत करू लागणारे. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला, ज्यांच्या वाणीवरती गोड प्रभुत्व आहे आमचे सौरभ दादा. बाबांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. सगळं आता बरंच भजनी मंडळ, बऱ्याच गावकरी, तुम्हाला सगळ्यांना मनापासून हे सगळी माझी प्रेमाची मंडळी आहे. इकडं सुद्धा अगदी सगळी मंडळी, तुम्ही छत्री घेऊन उभी असलेले अगदी गोड छत्रीत महाराज. कधी पावसात मला कीर्तन करावं लागलं तर या तुम्ही, नाही का? अगदी गोड छत्री महाराज, नाही का? विनेकरी बाबा सुद्धा गोड आहे. ते विठ्ठल विठ्ठल नाही येता विठू रखुमायला झाले, ते भान हरपून गेले महाराज माझ्यासारखं, नाही का? ते म्हणले तो इतका उड्या हाणून राहिला, मी कधी जाऊ? छत्रीवाले म्हणायचे थांबा, म्हणले जाऊ द्या, थांबा म्हणले जाऊ द्या, नाही का? अगदी गोड विनेकरीत महाराज. मूर्ती लहान पण कीर्ती महान, नाही का? जॉक लहानच असतो पण घाटात गाडी पंक्चर हो द्या तरी सगळी ट्रक तरंगून धरतो, नाही का? म्हणून बघा हा सगळा समाज तरंगून आकर्षक करण्याची ताकद तुमच्यामध्ये. तुम्हाला पाहिलं का आनंदही वाटतो बाबा आणि दुःखही होतं. आनंद वाटतो इतके गोड विनेकरी, दुःख कशाच होतं माहितीये का? सगळे तुमचे पाहते, माग कोणी पाहतच नाही. अगदी गोड आहे. तुम्हालाही धन्यवाद. गोड साऊंड सिस्टीम एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. गोड साऊंड लावला, अगदी इतका गोड. लाईट गेली आली अंधारात नाही, मला आता अंधारातच कीर्तन करावं लागतं काय, नाही का? हो, अंधार पडल्यावर कोण कुणीकडं कोण कुणीकडं. ते एक पोलिस मॅडम ती निराजा देऊन टाकली, नाही का? बघा ते अंधारात अवघडत महाराज, काही टाळकरी खाली काही वर, नाही का? पण अगदी गोड आहे. दोन्ही भालदार चोपदार आहे, तरुण मित्र मंडळ आहे. आणि गोड आपल्या दिंडी सोहळ्याचं शूटिंग करता आमचा विठूचा सोहळा चॅनलचे मालक, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. गोड आपला दिंडी सोहळा महाराष्ट्राच्या नाही भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचवता. गोड स्वभाव महाराज. गोड एडिटिंग आहे गाडीत येता येताच रील्स
पाहत होतो म्हणलं वा काय गोड बनवलं नाही का. तुम्हाला धन्यवाद आहे. पाठीमागं उभे असलेले इथं बसलेले सगळ्यांना धन्यवाद. आमचे संजय काका वगैरे बरीच मंडळी आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. एवढ्यांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही. तरुण मित्र मंडळ आहे, सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला प्रारंभ करतो. दिंडीचं कीर्तन जर म्हटलं तर तसं 1 तास त्या ठिकाणी दिंडीचं कीर्तन असतं, पण आपण 7 ते 9 ठेवलं, 7:30ला सुरू झालं तरी मी 9लाच आवरून घेणार आहे, काळजी करू नका. कमी कालावधीत गोड चिंतन मांडणार आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही दिंडी सोहळ्यामध्ये पायी चालत आले, सगळे थकलेले, बरोबर का नाही. का ना थकले, चालून नाही, नाश्ता खाऊ जेवण करू नाही का, नाही चालून आपण सर्वजण थकलेलो आहेत, बरोबर का नाही. आणि मग तुम्ही पायी पायी चालून थकलेले असायचे, मग मी गाडीत बसून म्हणायचं जो हे सकाळ सिद्ध आहे हात चालाव्या पाय, तो तू आपली सुईत पाय तीर्थयात्रे जायला चुकू नको. तुम्ही मला हाणायचे नाही का, नाही का. म्हणून वेळेत कीर्तन आवडलेला बरं नाही का. म्हणून त्या माध्यमातून सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक सेवेला प्रारंभ बिडाला. बऱ्याच ठिकाणाला बघा, बरेच दिंडी सोहळ्यावाले त्यांना कीर्तनकार भेटत नाही. कीर्तनकार भेटला तर गायक भेटत नाही, गायक भेटला तर वादक भेटत नाही. पण इथं महाराष्ट्रातले सगळे गायक वादक या दिंडी सोहळ्यात आम्हाला सेवा भेटावी याची अपेक्षा करता महाराज नाही का. सोहळा करावा तर असं आमच्या योगेश बाबांचं सप्ताहाचं नियोजन असू द्या, दिंडीचं नियोजन असू द्या महाराज, नेसल तर पैठणीच महाराज नाही का. असं गोड नियोजन असतं महाराज. या माणसं पाहिलं का असं वाटतं आमच्या परिसरात घेऊन जावं महाराज नाही का. मग त्यांना तिकडं सोडावं, मी इकडे यावं. मग ते एवढी सत्य चालू करत त्याला मीच आयोजक नाही का. मला पाहिलं नाही तर कसं नसंच होतं राव, एवढं कसं काय करता तुम्ही, म्हणजे चांगलं होतं असं मला म्हणायचंय नाही का. अगदी गोड रत्न आहेत महाराज, विनोदी रत्न आहे, गोड प्रभुत्व वाणीवरती सगळ्यांना. हे सगळं जमा करणं सोपं नाही. 18 का 15 पिकअप आहे, बरोबर आहे. त्याच्यात घोडा, बरोबर आहे ना. काही दिंड्या घोडा नाही भेटत, मग गाढव नाही का. घोडा, एवढ्या दिंड्या, इतका गोड रथ, त्या रथाला लाइटिंग बघा, एवढे सगळे चोपदार, एवढे सगळे सेवेकरी, परत पाण्याकरता टिंकर, बरोबर आहे का ना. एवढं सगळं गोळा करणं, बरं इतके गायक वादक, इतके गोड मृदंगाचार्य. तुम्हाला वाटतं की दिंडीला भितडाच्या कडं कड चल बिघ्यात, चल दीड बिघ्यात नाही का. गायक सुद्धा काय कर, ते गायक बरं ऐकती नाही महाराज. काही नाही म्हणे, तू शांत राह नाही का. इतके गोड, हे सगळं एकत्र येण्याकरता योगच लागतो. हा सामान्य योग नाहीये, हे योगेश महाराजच करू शकतात महाराज नाही का. ते मला काही देणार आहे म्हणून नाही, पण जे कार्य चांगलं आहे ना त्याशी वाह करण्याकरता सुद्धा अंतकरण पवित्र असावं लागतं महाराज नाही का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा टाळ्या जोरदार वाजवा नाही का, आनंद वाटू द्या महाराज. आपल्या परिसराचं भाग्य नाही बघा. खऱ्या अर्थानं बाबांना धन्यवाद देतो, सेवेला प्रारंभ करतो. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे. हा अभंग घेण्याचं कारण असं आहे की आपला दिंडी सोहळा निवृत्तीनाथ दादांकडे चाललंय. दादांचं वर्णन व्हावं, काय असतात संत महात्म्यांचं वर्णन व्हावं, त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा अभंग निवडलाय. बघा महाराज म्हणता आपल्या जीवनामध्ये हा नरदे कशा करता जर भेटला असेल तर तो आपल्या जीवनामध्ये पुण्य कमवण्याकरता नरदे, पवित्र कर्म करण्याकरता आहे. पण मनुष्याचं उलट आहे, मनुष्य वाईट कर्म करून सुखाची अभिलाषा करतो. मला असं वाटतं कारल्याच्या झाडाला किती साखर टाकली तर ते कडूच लागणार आहे, बरोबर आहे का नाही. त्या पद्धतीनं वाईट कर्म करून किती सुखाची अभिलाषा केली तरी आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होणार नाही. आणि सुख पाहिजे असेल त्याला पवित्र कर्म करावं लागेल, त्याला वारीमध्ये जावं लागेल. कारण वारीत जेवढा आनंद आहे तेवढा आनंद जगाच्या पाठीवरती कुठंच नाही. मला असं वाटतं इथं फक्त गरीब मनुष्य आहे असं नाही, इथं काही कोट्याधीश माझ्या समोर बसलेले, बरोबर आहे का ना. ज्यांच्याकडं आज कोटी पडलेले, लाखोनं पैसे पडलेले, पण आज माझ्याकडं कोटी हे सगळं विसरून गरीब जिथं बसलेलं आहे त्याच जागेवर ते श्रीमंत बसलेला आहे. इथं गरीब श्रीमंत सगळं विसरलेलं आहे. याला कारण इथं मी श्रीमंत आहे, मी राजा आहे, माझ्याकडं हे पद आहे, मी असा आहे, मी तोच आहे, हे सगळं विसरून मी फक्त ज्ञानोबरायचा आहे, मी फक्त निवृत्तीनाथ दादाचा आहे म्हणून बसलेला आहे नाही का. आणि म्हणून इथं प्रत्येक जण जो दुःखी असेल तो दुःख विसरून जगातले सगळे सुख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. आणि मला वाटतं हे सुख तुम्हाला किती पैसे दिले म्हणजे भेटणार आहे, बरोबर आहे का नाही. हे सुख फक्त साधू संतांच्या संगतीमध्येच भेटणार आहे. महाराज म्हणता असं सुख जगाच्या पाठीवरती कुठंच नाहीये. म्हणून खऱ्या अर्थानं हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता देव, स्वर्गीचे अमर इच्छिता देव.
चितात देवा सोहळा उपभोगण्याकरता इथं हा नरदेव भेटावा याची अभिलाषा करता. म्हणून खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहे. जे वारीमध्ये चालताना खरंच भाग्यवान आहे काका. का तर तुम्हाला वारीमध्ये या वाटलं म्हणून तुम्ही वारीत आले नाही. मग बरेच जण असे का त्यांनी वारीची तयारी करून ठेवली पण नाही येत आलं बाबा. का पाप आडवं आलं महाराज, बरोबर आहे का नाही. पण जे वारीमध्ये आले त्यांना वारीमध्ये या वाटलं म्हणून ते वारीत आले नाही. मग निवृत्तीनाथ दादाला वाटलं हा वारकरी आपल्याकडे आला पाहिजे म्हणून तुम्ही वारीमध्ये आले महाराज, नाही का. हे सहजासहजी आपल्या जीवनामध्ये घडत नाही. आणि याच्याही पुढे मी तुम्हाला जाऊन सांगेल, निवृत्तीनाथ दादाचे वारी करणारा वारकऱ्यासारखा भाग्यवान वारकरी जगाच्या पाठीवरती कोणताच नाही. याचं कारण असं आहे का देवाला देवाची वारी करणाऱ्या वारकऱ्यापेक्षा आपल्या भक्ताची संताची वारी करणारा संताचं वर्णन करणारा वारकरी जास्त प्रिय आहे. ज्ञानोबराय वर्णन करता ओवी ज्ञानोबरायचे पण तिच्यातून स्वतः जगाचा मला कृष्ण परमात्मा बोलतो मला कोण आवडतं. देवाला प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनानं देवानं सांगावं ते हे प्राण प्ररोते मज आवडते निरोते जे भक्त चरित्र ते प्रशंसती. माझ्या भक्ताच्या चरित्राचं गान करताना ते माझ्या जीवनामध्ये मला सगळ्यात प्रिय, त्यांच्यासारखं प्रिय जगाच्या पाठीवरती कोणतेच नाही. म्हणून खऱ्या अर्थानं जर भक्ताच्या चरित्राचं वर्णन करणारे भक्ताच्या चरित्राचं गान करणारे देवाला इतके प्रिय असेल तर भक्त किती प्रिय असेल विचार करा. मग आपण जर त्या भक्ताच्या वारी करता जात असेल तर आपण सुद्धा देवाला प्राणापेक्षा निश्चित प्रिय झाल्याशिवाय राहणार नाही. का हो, काय करता संत, कशा करता जायचं संताच्या भेटीला. आपल्या जीवनामध्ये या नरदेहाचं साध्य सांगितलंय. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाशी एक देखले. त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करणं या नरदेहाचं साध्य आहे. पण तो भगवान परमात्मा सुद्धा संताशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. संत भगवंताची भेट घालून देता. म्हणून भगवंताच्या भेटी होण्याकरता अगोदर संताकडे जावं लागतं. विठाला 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 विठाला. आपल्या जीवनामध्ये आपण निवृत्तीनाथ दादांकडे त्या ठिकाणी चाललेलो आहे. आपल्या जीवनामध्ये नरदेह याच्या करताच आहे, वारी करताच आहे. हा काही फक्त प्रपंचामध्ये राबण्याकरता नाही. आणि ज्यांच्या जीवनामध्ये कळालं हा नरदेह प्रपंचामध्ये राबण्याकरता नाही, त्यांनी प्रपंचाचा त्याग केला आणि वनामध्ये निघून जाता शेवटच्या कालावधीमध्ये गोड देवाचं चिंतन करून आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करून घेता. ज्यांना कळालं त्यांनी, बरोबर आहे का ना. ज्यांना नाही कळालं ते प्रपंचातच राबतायत, बरोबर आहे का ना. पण ज्यांना कळालं हा नरदेह प्रपंचामध्ये राबण्याकरता नाही, त्यांनी कसा घरादाराचा त्याग करून खऱ्या अर्थानं वनामध्ये निघून जाऊन देवाचं चिंतन करता. शास्त्रामध्ये एक गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं ठरवलं मला सृष्टीची निर्मिती करायची, आता ही सृष्टी निर्माण करणारा कोण आहे? ब्रह्मदेव. म्हणून म्हणताना कुलाल हाडाचा बाप चाडाचा मडके घडितो. हे सगळे मडके घडवणारा कोण आहे? भगवान परमात्मा, नाही का. हे तुम्हाला मला घडवणारा देवाचे किती उपकार आहे बघा ना. एक मडकं एकासारखं नाही का. एक जण एकासारखा आहे का बाबा. प्रत्येकाचा चेहरा वेगळा, प्रत्येकाचे स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे गुण वेगळे, प्रत्येकाचा दोष वेगळा, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, नाही का. जर चेहरा वेगळा नसता तर विचार करा, योगेश बाबा मी जर सारखा दिसलो असतो तो कोणता महाराज कोण आहे तेच कळलं नसतं, बरोबर का नाही. आम्हाला नंबर प्लेटा लावा लागल्या असेल मग कळाला असं हा महाराज कोण आहे बुवा, नाही का. बघा बरं त्याच्या शासनाचा जी आरचा निघाला बुवा ही नंबर प्लेट चालणार नाही, काढा नटन दुसरा बसवा दुसरी, नाही का. पण बघा भगवान परमात्म्याचे उपकार आहे. म्हणून म्हणताना विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्याचा कावरती देश आतीला कर. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. गोड आहे का घटा
कोणाला थोडी कालावधी साधना केली, थोडे परिश्रम केलं का जास्त भेटतं, काहीला जास्त करून काही भेटत नाही. म्हणून बघा ब्रह्मदेवानं हे सगळं घडवलं. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करायला लागल्यानंतर ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती करताना विचार केला, मला जी सृष्टी निर्माण करायची, स्त्री आणि पुरुषाशिवाय सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही. मग ब्रह्मदेवाच्या आपल्या शरीराचे जे दोन भाग आहे, एक उजवा आणि एक डावा, उजव्या भागापासून पुरुषाला निर्माण केलं, डाव्या भागापासून स्त्रीला निर्माण केलं. स्त्री आणि पुरुषाची निर्मिती केल्यानंतर त्यांना सांगितलं, एक काम करा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सृष्टीची निर्मिती करा, तुम्ही सृष्टीचा त्या ठिकाणी विस्तार करा. मग कालांतरानं त्यांनी काही अपत्य जन्माला घातली. बघा, मग ती अपत्य जन्माला घालत असताना पहिल्यांदा जे स्त्री आणि पुरुष ब्रह्मदेवाच्या शरीरापासून निर्माण झाले ते काही दिंडरूतले, काही निर्वाडीकडले, सोनजामकडले, बहादुरीतले सामान्य स्त्री पुरुष नव्हते. मग ब्रह्मदेवाच्या शरीरापासून निर्माण झालेला पुरुष म्हणजे वैवत्सर मन्वंतरामधला स्वयंभू मनू आणि ती श्री म्हणजे शतरूपा राणी. दोघांचा विवाह झाला. कालांतरानं सृष्टीची निर्मिती करण्याकरता काही अपत्य जन्माला घातली. 5 अपत्य जन्माला घातली. पैकी 3 मुली आहे आणि 2 मुलं आहे. एकाचं नाव उत्तानपाद आणि एकाचं नाव प्रियव्रत. 3 मुली आहे. एकीचं नाव आकुती, एकीचं नाव देवाहुती आणि एकीचं नाव प्रसूती. आकुती रुची नावाच्या प्रजापतींना दिली, देवाहुती कर्दमांना दिली आणि प्रसूती दक्ष नावाच्या प्रजापतीला दिली. म्हणजे संतान उत्पन्न करताना सुद्धा पहिल्यांदा खऱ्या अर्थानं ज्यांना कोणाला जन्माला घालत असताना सृष्टी उत्पन्न करणाऱ्या वैवत्सर मन्वंतरातल्या पहिल्या पुरुषानं अर्थात मनू महाराजानं मान जास्त कोणाला दिला, श्रीला का पुरुषाला? श्रीला. बरोबर का ना? श्रिया किती? मुली 3 जन्माला घातली, मुलं 2च. बरोबर का ना? म्हणजे लिहून ठेवा, ऐकून ठेवा, असं हृदयात करून ठेवा का त्यावेळेला सुद्धा मुलीला मान होता. श्रीचा आदर करा. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, नाही का? नाही तर काही म्हणते वाया मला पाहिलं. बघा काही जुन्या म्हाताऱ्या पहा तुम्ही, आताच्या नाही, मग यांच्या अगोदरची याच्या सासा, नाही का? बघा त्यांना पहिल्यांदा जर समजा आपल्या लेकराचं लग्न झालं, पहिल्यांदा ती माता मौली प्रसूत होण्याकरता गेली, नीची अपेक्षा राहायची. मग मला पहिल्यांदा म्हटले मुलगी नको, मग मुलगा पाहिजे. कशा करता? वंशाला दिवा लावायला म्हणून राहिलो मी, पेटवायला नाही म्हणून राहिलो. तुम्ही लय पुढचे, नाही का? बघा वंशाला दिवा पाहिजे, बरोबर आहे, पण तीच नसेल तर दिवा कसा लागेल गड्या, नाही का? म्हणून श्री फार महत्वाची, नाही का? ऐकून ठेवा. नाही तर जुन्या सासा काही बघा, सून जर प्रस्तुत झाली तिची अपेक्षा राहायची पहिल्यांदा नातू व्हा, आणि जर नात झाली मारा अशी फुगून बसायची, अशी फुगून बस, असं वाटायची का मागच्या जन्मात बेडूक होती का काय, अशी दडच व्हायची, मग अशी फुगून बसायची, नाही का? मग एखाद्या पाहुण्यानं जावं, होय काय झालं? ती 1 नाही 2 नाही, होय काय झालं? मुलगी आहे का मुलगा आहे? आता ही कोणता प्रकार आहे बुवा, नाही का? मग तिला म्हणलं बाया नातू झाला का नात झाले, काटीच झाली, तू कोण आहे? मग तुला धरावून बिगर पायाशी ना धडा सोडून द्यावा, नाही का? अवघड राहतं. श्रीचा आदर करा. पहिल्यांदा 3 मुली जन्माला घातले, 2 मुलं जन्माला घातले. पैकी खऱ्या अर्थानं जी प्रसूती आहे दक्ष नावाच्या प्रजापतीला दिलेले. कालांतरानं परत पुन्हा एकदा त्याच दक्ष नावाच्या प्रजापतीला सृष्टीचा विस्तार करायला लावल्यानंतर दक्ष प्रजापतीला सांगितलंय, तू पंचजन्य नावाच्या प्रजापतीची जी आसिकाला नावाची मुलगी आहे तिच्यासोबत विवाह करून या सृष्टीची निर्मिती कर, हिचा विस्तार कर. असं म्हटल्याबरोबर त्यांनी विवाह केला. आणि कालांतरानं पहिल्यांदा ज्या वेळेला विवाह झाल्याबरोबर पहिल्यांदा संतान जन्माला घालत असताना सगळ्यात पहिल्यांदा पंचजन्य नावाच्या प्रजापतीची जी आसिकाला नावाची मुलगी हिला दक्ष नावाच्या प्रजापतीपासून मुलं किती झाली असेल? आता पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. आता ते पाठीमागे निघाल होतं, हम दो हमारे दो, आई वडील जाने दो, नाही का? पण आता असं नाही. मग आता काही दिवसांना असंच होणार आहे. पहिलं तरी आतापर्यंत चालू होतं हम दो हमारे दो, नाही का? आता काही दिवसांना हम दो हमारा एक, अजून काही दिवसांना असे हम एक हम अकेलेच. चालला कुंभ मेळ्याला तिकडं, नाही का? बघा, कारण आता सगळ्यात मोठी अडचण निर्माण झाली ती सगळ्याला माहिती. मी काल सांगू राव, मी तिचा सदस्य सध्या, नाही का? अवघड असतं मारा, सगळीकडं तीच अडचण निर्माण झाली. बरोबर, कुठं गेलं का अवघड असतं मारा. बघा, म्हणून आपल्या जीवनामध्ये पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये मुलं बाळ जास्त असायची. बारा बघा, 5-5, 6-6 मुलं, पण यांना 5-6 मुलं नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा मुलं किती झाले असेल त्या आसिकलेला दक्ष प्रजापतीपासून तब्बल 10,000 पोर झाले. 10,000. काही घाम यायला बसलो, काही विष्णू बाबू
नाही का, घामपुसा नाही का, 10,000 मुलं झाली. आता या मुलांना नाव काय द्यायची विचार केला. त्यावेळेला म्हटले आता 10,000 जणांची नावं कशी ध्यानामध्ये ठेवणार आहे, बरोबर का ना. 5च मुलं राहतात बाबा घरामध्ये, तरी एक कितवीला जातो तो ध्यानात राहतो, दुसऱ्या कितवीला जातो ध्यानात नाही राहत. आपण काही काहीच्या घरी जा काका बघा, त्याला म्हणा का तुमचा मोठा मुलगा कितवीला जातो, ते आपल्याला नाही माहित, पप्याच्या आईलाच माहिती. पप्याच्या आई काय शाळेची हेडमाच सर का काय, पप्याच्या आईला माहिती नाही का. बघा मग एवढ्याच्या नावं कशामध्ये लक्षामध्ये ठेवायची. मग त्या 10,000 मुलांना नावं दिलं हरिअश्व आणि सांगितलं जा सृष्टी निर्माण करण्याकरता वनामध्ये, सृष्टी निर्माण करण्याकरता पाठवलेले हरिअश्व वनामध्ये गेले. नारदांची भेट झाली, नारदांनी काही प्रश्न विचारले, भगवत मार्गाला निघून गेले. नंतर हजारो मुलं जन्माला घातली, त्यांना नाव दिलं शबल अश्व. ते सुद्धा वनामध्ये जाता सृष्टी निर्माण करण्याकरता नारदांची भेट होते. आणि त्यांना ज्या वेळेला या सृष्टीविषयी ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेला सृष्टीचे निर्माण न करता एकांतामध्ये जाऊन देवाचं चिंतन करता. मला मुद्दा हा मांडायचा आहे. खऱ्या अर्थानं ज्यांना कळालं हा नरदेव प्रपंचामध्ये राबण्याकरता नाही, ते प्रपंचाचा त्याग करता, घरादाराचा त्याग करता आणि एकांतामध्ये भगवत मार्गाकरता निघून जाता. आपण काही एकांतामध्ये जाऊ शकत नाही. आधीच आपण डोंगरात म्हणजे एकांतात राहतो, बरोबर का नाही. मी सुद्धा डोंगरात राहणारा माणूस आहे. डोंगरात जेवढा आनंद आहे महाराज तेवढा कुठंच नाही का. आता काही काही माग म्हणायचे महाराज तुम्हाला काही भीती आहे का नाही, म्हणलं काची, म्हणलं वाघाची, चोरायची. मला आम्हाला चोरायची भीतीच नाही. काऊन आम्ही डोंगरात राहणार माणसं. चोर आल्यावर आम्हाला हत्यार पान काठीत पान जिडं झोपेल तिडं दगड, धर दगड आणि फेक दगड नाही का. त्याच्यामुळे चोर येण्याची प्रयत्नच करीत नाही महाराज नाही का. पण बघा एकांतामध्ये आपण आयुष्यभर तर राहू शकत नाही, पण थोडा का होईना कालावधी साधूची संगत घडावी म्हणून खऱ्या अर्थानं वारी केली पाहिजे. वारीत येणारा प्रत्येक संतच असेल सांगता येत नाही, वारीत चालणारा प्रत्येक साधूच असेल सांगता येत नाही, प्रत्येक संतच असेल सांगता येत नाही. पण एखादा जर संत असेल त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण चाललो नाही, त्यांनी जिथं पाऊल ठेवलं तिथले रजकण आपल्याला लागले आपल्या माथ्याला, तरी आपलं प्रारब्ध बदलवण्याची ताकद त्या रजकणामध्ये असते. म्हणून खऱ्या अर्थानं वारी आहे. म्हणून महाराज म्हणता होय होय वार करी, जाय जाय रे तू पंढरी, पंढरीला जा. निवृत्तीनाथ दादाची वारी कर, ज्ञानोबराची वारी कर. प्रत्येकानं वारी केली पाहिजे. मग का हो आम्हाला सांगता तुम्ही वारी केली का. महाराज म्हणता आम्ही सुद्धा वारी करतो. आम्ही वारी करू हजामत वारी, करू हजामत वारी, करू हजामत वारी. हे आम्ही वारी करू हजामत वारी, करू हजामत वारी, करू हजामत वारी. आम्ही वारी करू हजामत वारी, करू हजामत वारी, करू हजामत वारी. हे आम्ही वारी करू हजामत वारी, करू हजामत वारी, करू हजामत वारी, वारी म्हणले आम्ही वारीक करू हजामत बारीक. आमच्या जीवनामध्ये आम्ही वारकरी त्याला म्हणता. आपल्या विकारांवरती वार जो करतो त्याला वारकरी म्हणता. कामावरती वार, लोभावरती वार, क्रोधावरती वार करण्याकरता वारी असते. या विकारांवरती हे विकार प्राप्त करण्याकरता नसते. काही काहींची विकार इथं जागृत होते. आता लोभ जावा याकरता आपण वारीमध्ये येतो, बरोबर का नाही. काही लोभ प्राप्त होण्याकरता वारीमध्ये, काही भेटावं म्हणून वारीमध्ये, बरोबर का नाही. बघा आता इकडं साधू संताची नाही बाबा योगेश बाबा, पण पंढरपूरच्या वारीला बघा तुम्ही काही माणसं बघा ती जास्त दिवसाची वारी असते. मग काही वारकरी पाहावा जेवणाचे ठेपे ठरलेले काका, नाश्त्याचे ठरलेले, चहाचे ठरलेले, आणि मग खऱ्या अर्थानं एवढं ठरलेलं आहे. आता मध्ये काही घ्यावा का नाही का, पण कोण फुटाने वाटतो, मध्ये काही वाटतं बा वारकरी सेवा करावी, कोण बिस्किट वाटतो, काही चाललीच महाराज. 15 मिनिटं झालं का नाश्ता, 15 मिनिटं झालं का जेवण, तरी चाललं बिस्किटचा पुढे घ्यायला नाही का. मी एकाला म्हणलं भाऊ एवढं काऊन गोळा करू राहिला, तो म्हणतो पुढं काम होईल. अरे सगळे ठेपे ठरलेले भाऊ, तू काल गोळा करून राहिला, तुम्हाला नाही पुढं काम होईल, पुढं काम होईल, पुढं काम होईल, पुढं काम होईल असं म्हणता म्हणता एकानं 3 पोते बिस्किटाची घरी आणली बुवा नाही का. आता मला सांगा तो पांडुरंगाच्या चरणावर डोकं आपटून मिळाला आणि त्याच्या दाव्याला योगेश बाबाचं प्रवचन ठुलं तरी त्याचा मोक्ष प्राप्त होईल का नाही का. बघा बरं
बघा वाटणारा कोण असतो हो, ज्याला 4-5 हजार महिना भेटतो, बरोबर आहे का ना, काहीतरी विकून, आणि मग त्याला वाटतं या 4-5 हजारातून 2,000 घराकरता ठेवावे आणि 3,000 मध्ये वारकऱ्यांची सेवा करावी. आणि घ्यायला कोण जातं माहिती का? घ्यायला जाणार ज्याचं पेटून दिलं ना 15 दिवस जाणार नाही तो पुढे देवाडा नाही का, अवघड असं मारा. बघा बरं, गृहस्थी मनुष्यात जायला असं नाही. काही काही संन्याशी पा आमचे गुरुवारी माऊली सांगायचे बाबा पाठामध्ये, आमचे गुरुवारी गोड उदाहरण सांगत असता. एकदा काय झालं, ते वारीवरून आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं ते पंढरपूरच्या दिंडी सोहळ्यामधून आनंदीत ज्ञानोबाराच्या पालखीसोबत गेले आणि ते दिव्य घाट लागला म्हणे त्यांना. दिव्य घाट लागल्यानंतर आता त्या दिव्य घाटात किती गर्दी असते, एवढे सोहळे साहेब एकत्र होता, इतका घाट पॅक झाला, इतका पॅक इतका, तुम्ही सोहळ्याला चालून मग दाखवतो किती पॅक झाला. आता इकडे कसं चालू नाही का, तू म्हणशाल आम्हाला निवृत्तीनाथ दादा जायचं, चला घ्या तिकडे लगेच जाऊ आपण, कुणाकडे दिंडी काढायची मला त्याला काय लागत नाही का. तू म्हणशाल बरं झालं योगेश बाबा हा दिंडी चालक नाही केला नाही का, नाही तर हा वेगळ्या देवाला दिंडी घेऊन गेला असता नाही का. पण बघा अख्खा घाट पॅक झाला आणि त्याच्यामध्ये कोणीतरी काहीतरी वाटत, काय वाटतो हे माहिती नाही, पण वाटायचा कार्यक्रम चालू. बरं लोकांनी आता गर्दीतून निघाव का नाही, फार घाबरट आलं, काही दम टाकून राहिल्या म्हाताऱ्या कोताऱ्या, आणि तिथं लाईन लागली काहीतरी पुढे वाटायचं कार्यक्रम चालू घ्यायला. आता बाकीच्यांना घ्यायला लागले, संन्याशी महाराजांना लागाव का त्या नंबरला, युग संन्याशी लागला नंबरला नाही का. बरं पुढे ज्याला भेटलं काय वाटतं माहिती नाही, पण नंबरला लागले, ज्याला भेटलं तो बाजूला व्हायचा, ज्याला भेटलं का बाजूला व्हायचा. हा संन्याशी बाबा त्यालाही नेला आणि याचा नंबर आला. पुढे काय वाटायचं चालू होतं माहिती का, साड्या. आता मला सांगा ही साडीचं काय करणार आहे बुवा. परत तिथे गेले हो का परत यावं का नाही प्रामाणिकपणानं. हे संन्याशी महाराज तिथे साडी घेतली पिशवीत घातली. मला सांगा अशा किती वारी केल्यात आपल्या जीवनात पुण्य प्राप्त होणार आहे का. ही वारी आपल्या जीवनामध्ये सतसंगती करताय, आपल्या जीवनामध्ये सतविचार जागृत होण्याकरता आहे, आणि म्हणून विकारांवरती वार करण्याकरता वारी आहे. आपल्या जीवनामध्ये सावध होण्याकरता वारी आहे. बाबा वारीमध्ये काकडा आहे का, वारीमध्ये हरिपाठ आहे का, काकड्यामध्ये रोज आपण काकडा श्रवण करतो, काकड्यामध्ये वर्णन आहे. वारीमध्ये कसं जीवन जगा, आयुष्यभर कसं जीवन जगलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये वारीत कसं चाललं पाहिजे. गात जागा प्रेम मागा, आपल्या डोक्यात काही कशा गात जागा नाही, खात जागा पण जागा नाही का. दिंडीमध्ये साधू संतांनी सांगितलं बाबा आपल्या जीवनामध्ये उठ, सावध हो बाबा, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन कर, अन्यथा तुझ्या जीवनात तो काळ कधी येईल घेऊन जाईल सांगता येत नाही. पण काळ कधी आला आणि एकदा जरी निवृत्तीनाथ दादाची वारी घडलेली असेल तर त्या काळाची ताकद नाही तुला यम मार्गाला नेण्याची, तुला सद्गतीच प्राप्त होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये वारी करा. साधू संतांनी सावध केलं बाबा जाग हो, जग जोगी जाग जाग बोलते, जग जाग बोलते, जग जोगी जाग बोलते, जग जाग बोलते, जग जोगी जाग बोलते, जग बोलते, जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, क्षेत्रपाळ पूजावा सकळ, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग जाग बोलते, जग जोगी जग जोगी जग जाग बोलते, जग जाग बोलते. हे जग जोगी जग जोगी जग जाग बोलते, जग जाग बोलते, जग जोगी जग जोगी जग जाग बोलते, जग जाग बोलती. सांगा बाबा आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी बागा, नाडोनी बागा बागा बागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, भजन करा, साधूच्या संगतीमध्ये वारी करा. महाराज आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही साधूची वारी करू हो, पण आमच्या जीवनामध्ये साधूच्या वारीनं पुण्याची प्राप्ती होईल का हो. आम्हाला काय केलं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. महाराज म्हणता साधूची वारी सोडा हो, घरी बसून तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर एकच करा, अभंगाचं
वादकं करता जोरदार टाळी वाजवा, क्या बात आहे. म्हणले पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. तुम्हाला पुण्य प्राप्त करायचं ना, सोपा उपाय, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. सज्जनाचं फक्त नामचिंतन केलं तरी आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होईल. आपल्या जीवनामध्ये फक्त खऱ्या अर्थानं चालले ना आपण वारीमध्ये चालताना याच्या त्याच्या गप्पा पाहणं चालू नका. मग निवृत्तीनाथ दादाचं नाव घ्या, ज्ञानोबारायचं नाव घ्या, कुठल्या आपल्याला आवडणाऱ्या संताचं, तुकोबारायचं नाव घ्या, निळोबारायचं नाव घ्या, सेना महाराजांचं नाव घ्या, सावताबाबाचं नाव घ्या, कुण्याही देवाचं नाव घ्या महाराज, कुण्याही संताचं नाव घ्या, तरी आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार होईल. भजन करत चाललं पाहिजे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकाडात नामदेव तुकाराम, भजन करत करत चाललं पाहिजे नाही का. पण काही वारकरी भजन करीत नाही. मग राम भाऊ का रे आमक्याच्या सुनच होते, काय झालं होतं ते मिटलं का, तुला त्याच्या सुनाचे टोले खायचे का काय, तू का आला पंचायती करून राहिला नाही का. अवघड असतं मारा. पण वारी करताना पण गोड निवृत्तीनाथ दादाचं घर चालू. निवृत्तीनाथ दादा सारखे संत जगाच्या पाठीवरती परत होणे नाही. कोण आहे निवृत्तीनाथ दादा? आपण इतके भाग्यवान आहे. त्या निवृत्तीनाथ दादाची समाधी नाशिक जिल्ह्यामध्ये. किती भाग्यवान आहे आपण. मी याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, आपल्या जिल्ह्यामध्ये निवृत्तीनाथ दादाची समाधी नाही हो. निवृत्तीनाथ दादाची समाधी ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यात आपण राहतो गडे. कारण निवृत्तीनाथ दादा अगोदर आहे, आपण नंतर आहे. बरोबर आहे का ना. आपला नाशिक जिल्हा तसा भाग्यवान आहे. नाथांनी सुद्धा जास्त कालावधी ज्या जिल्ह्यामध्ये भ्रमण करावं तो आपला नाशिक जिल्हा आहे. निवृत्तीनाथ दादाची समाधी नाशिक जिल्ह्यामध्येच. जगाचा मालक अयोध्येला उतार घेतो, पण वनवासामध्ये आल्यानंतर पंचवटी क्षेत्रामध्ये जास्त कालावधी राहतो ती नाशिक जिल्ह्यामध्येच. बरोबर आहे का ना. आणि निवृत्तीनाथ दादानं सुद्धा समाधी घ्यावी ती नाशिक जिल्ह्यामध्ये. निवृत्तीनाथ दादानं ठरवलं असताना अमेरिकेमध्ये गेले असते महाराज. निवृत्तीनाथ दादानं ठरवलं असतं दुबईला गेले असते, इटलीला गेले असते नाही का. पण तिकडं न समाधी घेता त्यांना माहिती आहे हे माझ्या लेकरांचा उद्धार व्हावा, त्र्यंबक नगरीमध्ये त्या ठिकाणी समाधी घेता महाराज नाही का. विचार करा का अमेरिकेला जर समाधी घेतली असते तर योगेश बाबाला दिंडी इकडं नसती न्यावं लागली. मग अमेरिकेत मग तिकडे येणार नाही, तिकडे गिटार घ्यावं लागलं असं मग नाही का. असं भजन नाही, मग तिथं भजनच झालं असं काही सांगता येत नाही राव नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं आपल्या उपकार आहे निवृत्तीनाथ दादाची समाधी. कुठे आहे समाधी? समाधी त्र्यंबक शिखरी समाधी, त्र्यंबक शिखरी समाधी, त्र्यंबक शिखरी समाधी, त्र्यंबक शिखरी समाधी, त्र्यंबक शिकारी समाधी, त्र्यंबक शिकारी समाधी, त्र्यंबक शिकारी समाधी, त्र्यंबक शिकारी. शिकारी समाधी, त्र्यंबक शिकारी समाधी, त्र्यंबक शिकारी समाधी, त्र्यंबक शिकारी. मागे शोभे ब्रह्मगिरी. त्या ब्रह्मगिरीमुळं माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या समाधीला शोभा नाही. निवृत्तीनाथ दादाच्या समाधीमुळे त्या ब्रह्मगिरीला शोभा आहे गड्या. ब्रह्मगिरी सुद्धा शोभून दिसते. पण या अर्थानं अशी असणारे निवृत्तीनाथ दादा ते जगाच्या पाठीवरती नावच निवृत्ती आहे महाराज. खऱ्या अर्थानं निवृत्तीपर जीवन कसं जगावं हे माझ्या निवृत्तीनाथ दादाकडून शिकावं. आणि विशेष म्हणजे असं आहे, जगाच्या पाठीवरती निवृत्तीनाथ दादा एकमेव संत आहे. वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु म्हणजे निवृत्तीनाथ दादा आहे. कारण वारकरी संप्रदाय का आडेलं जे ज्ञान आहे ते माझ्या निवृत्तीनाथ दादापासून आहे. आणि मग निवृत्तीनाथ दादा जर वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु असेल तर वारकरी संप्रदायाचा आद्यगुरु त्र्यंबकेश्वर आहे. आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाला आद्यगुरु देणारा नाशिक जिल्हा आहे. किती भाग्यवान असेल आपण महाराज नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं त्या निवृत्तीनाथ दादाच्या भेटी करता आपण चाललोय. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर त्यांच्या भेटी करता जाताना पुण्य जर कमवायचं असेल तर त्यांचं भजन करा, देवाचं करा, साधूचं करा, आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल महाराज. कारण आपल्या जीवनामध्ये एक पाऊल टाकलं, देवाचं नाव घेतलं किंवा संताचं नाव घेतलं, एका यज्ञाचं पुण्य भेटतं का हो महाराज. संताचं नाव घेतलं पुण्य प्राप्त होईल. म्हणले पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. महाराज तुमची वाचा ते भजन करतं का नाही हे माझी
वाचा तुटी महालाभ फुकासाठी हा फुकट असणारा महालाभ माझी वाचा का सोडेल कारण तिला माहिती आहे विश्रांतीचा ठाव पायी समताची या भाव समताच्या शरणावरती श्रद्धा जर ठेवली तर आपल्या जीवनामध्ये तिथंच विश्रांती भेटल अन्यथा जगामध्ये दुसरीकडे विश्रांती नाही मारा म्हणता जन तरी देखे गुंतले प्रपंची स्मरण ते त्यासी नाही सगळं जग प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे प्रत्येक जण दुःखानं बरबटलेलं आहे पण सुख एक साधूच्या शरणाजवळ आहे बरं सुख भेटेल बरोबर आहे पुण्याची प्राप्ती होईल बरोबर आहे पण पाप जाईल का हो बारा म्हणतात तुका म्हणे पापी तुका म्हणे
सोपानुता बाई ज्ञान सकया हे निवृत्ती राया सोपानुता बाई ज्ञान सकया आणि हनुमंतरायाची फरमाईश आहे अंजनीच्या सुद्धा झालं पाहिजे. दोन्ही एकत्र 5 मिनिटांमध्ये म्हणतो आणि थांबतो बघा. कारण योगेश बाबाने इतका गोड सोहळा केला, त्यांच्या वारकऱ्याला काय पाहिजे हे आमच्यापेक्षा त्यांना माहिती आहे. आणि म्हणून कमीवाला पिंगड्यावाला बाबा त्यांनी आज आणला आणि म्हणून या ठिकाणी पिंगडा म्हणतो 2 मिनिटांमध्ये थांबतो. गोड देवाचं भजन करा, गोड वारी करा. हे नाही केलं तर काय होईल ना बाबा म्हणतो आमचं काही नाही जाणार. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल दादा वर्तमान कोटी वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी बोलू आम्ही वर्तमान कोटे, बोलू आम्ही वर्तमान कोटे, बोलू आम्ही वर्तमान बोलू आम्ही वर्तमान कोटे.
अवघा धांगड दिगाग अवघा धांगड दिगाग अवघा धांगड दिगाग तुम्ही जल्ले जण पिंपरी वनाच्या गाई हे जत गाला तुम्ही जत गाला त्रिपुऱ्या वाल्या गाई हो तुम्ही जल्ले जण पिंपरी वनाच्या गाई हो हे जत झाला तुम्ही जत झाला त्रिपुरी वाल्या गाई हो करुणी भूषित प्रेम घाली हृदया हरी बोल भाग भागयासा
सुरुवात करीत